पुढची मोठी बातमी बघूया। पुणे जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगार नोंदणीमध्ये भ्रष्टाचार सुरू असून या योजनेचा लाभ देण्यासाठी कामगारांचे अनधिकृत नोंदणी कॅम्प घेतले जात आहेत। असाच एक कॅम्प आज नारायणगाव या ठिकाणी बांधकाम कामगार श्रमिक सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता। इथं आलेल्या महिला सकाळपासून ताटकळत बसलेल्या होत्या, मात्र ऐनवेळी न्यूज 18 लोकमतची टीम दाखल झाल्यामुळे हा कॅम्प काही काळासाठी स्थगित करण्यात आला। याच कॅम्पचा आढावा घेताना कॅम्पसाठी उपस्थित असणाऱ्या मजुरांशी संपर्क साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। या ठिकाणी आपण पाहू शकताय मोठ्या संख्येने बांधकाम कामगार असतील, महिला कामगार या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। मात्र या ठिकाणी अद्याप कोणत्याही स्वरूपाचं नोंदणी असेल किंवा बायोमेट्रिक सिस्टीम चालू करण्यात आलेली नाहीये। या महिला सकाळपासून ताटकळलेल्या आहेत, मात्र या महिलांना कुणाशी काही संपर्क न साधण्याची या ठिकाणी तंबी देण्यात आली आहे। त्यामुळे महिला आपल्याशी संपर्क साधताना काचरतायत। तरी पण मावशी, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात आणि काय हा कॅम्प कशासाठी आहे? मी रांजणीवरून आली आहे। हा बायोमेट्रिकसाठी कॅम्प आहे आणि तुम्ही जसं म्हटले तंबी दिली, तर तंबी वगैरे कोणी काय दिलेली नाही, सगळे मेसेजवरती आलेले आहे। तुम्ही मेसेजवरती आलेत? हो। आणि इथं काय होणार होतं? बायोमेट्रिकचा कॅम्प आहे, थंब वगैरे घेणार। माझून चालू नाही झाला तर येत आहेत, पुण्यावरून येणारे म्हटल्यावर मग थोडा उशीर फार तर होणारच ना। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी हा जो कॅम्प आहे हा भांडी वाटपासाठी बायोमेट्रिकसाठी या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं आणि बायोमेट्रिकची यंत्रणा अद्याप या ठिकाणी दाखल झालेली नाहीये। त्यामुळं अगदी सकाळी लवकर आलेल्या या महिला या ठिकाणी ताटकळत बसलेल्या आहेत। मावशी, काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही ओतूरवरून आलो। काय कॅम्प आहे, कशासाठी कॅम्प आहे? बांधकाम मजुराचा कॅम्प आहे बायोमेट्रिकसाठी। हे तुमच्यात अंगठे घेणार आहे? अंगठे, हा तसं आणि आहे। हे अंगठे घेतल्यावर काय फायदा आहे? आमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे। थांबा, आमच्या मुलांना शिष्यवृत्ती भेटणार आहे, आम्हाला मेडिकल भेटणार आहे। काय आजार झाला, ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला त्याच्यामध्ये इन्शुरन्स सारखं म्हणजे पैसे भेटणार आहेत। आणि आता भांडी देणार आहेत, पण बाकीच्या बऱ्याच सुविधा आम्हाला भेटणार आहे याच्यातून। किती, तुम्ही कधी नोंदणी केली होती तुमची? आमची 1-1.5 महिन्यापूर्वी केली होती आम्ही नोंदणी। नोंदणी कुठे केली होती? ओतूरला, आमच्या गावात, तिथं ऑफिस आहे मोठं। नोंदणीचे किती पैसे घेतले होते? नोंदणीचे त्यांनी 700 रुपये घेतले होते। आणि आता हे जे बायोमेट्रिक आहे हे केलं तुम्हाला भांडी भेटणार आहे, किती पैसे मागितलेत? पैसे नाही मागितले याचे। धन्यवाद। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जे फॉर्म भरून घेतले ते फॉर्म भरून घेण्यासाठी या ठिकाणी 700 रुपये घेतलेले आहेत। मात्र या महिला आता इथं बोलायला तयार नाहीत। ही जी भांडी मिळणार आहेत ह्या भांड्यांसाठी सुद्धा या महिलांकडनं 1500 रुपयाची मागणी करण्यात आली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, नारायणगाव, पुणे। दरम्यान पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याप्रकरणी आरोपी रवी वर्माला 30 मे रोजी पोलिसांनी अटक केलेली होती। ठाण्यातील कळवा परिसरामध्ये राहणाऱ्या रवी वर्माची आज पोलीस कोठडी संपणार होती। त्याला आज ठाणे कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि ठाणे कोर्टाने रवीला 5 जूनपर्यंत पुन्हा एकदा कोठडी सुनावलेली आहे। रवी वर्माने मुंबईतील नौदल डॉकयार्डच्या स्थानकाची माहिती जी आहे ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थांना पाठवल्याचं समोर आलेलं होतं आणि फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी एजंटना संवेदनशील ठिकाणचे अनेक नकाशे पाठवण्यात आल्यामुळे ठाणे टेस्टच्या टीमने रवी वर्माची चौकशी केलेली होती आणि त्यानंतर पोलीस कोठडी मागितली आहे। तर रवी तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचा तपास यंत्रणांनी दावा केलेला आहे। तर रवीने हेरगिरी पैशांसाठी केल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे। दरम्यान सरकारी वकिलांनी ज्या पद्धतीने बाजू मांडली, मात्र यामध्ये कुठलेही सबळ पुरावे नसल्याचं आरोपीचे वकील राजहंस गिरासे यांनी सांगितलेलं आहे। आरोपी रवी वर्माच्या वकिलांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांनी। नोव्हेंबर 2024 पासून हा प्रकार चालू होता। नोव्हेंबर 2024 नंतर ते मे 2025 पर्यंत मी म्हणजे आरोपीने पूर्ण प्रकारे सहकार्य केलेलं आहे या गोष्टींना आणि पोलिसांना जे तपासात हव्या असणाऱ्या गोष्टी होत्या, माझा मोबाईल होता किंवा डायरी होती, या सर्व गोष्टी मी पोलिसांना सुपूर्द केलेल्या आहेत। म्हणून आता पोलीस कस्टडीची मला कुठलीही गरज नाही, मला ज्युडिशियल कस्टडी होण्यात यावी। सर, कशा प्रकारे जे आहे पोलिसांकडनं सरकारी वकिलांकडनं देखील सांगण्यात आलंय की आरोपीने जे आहे हेरगिरी करत भारतातील काही नकाशे देखील जे आहेत ते पाठवलेले आहेत किंवा काही ट्रान्झॅक्शन देखील झाल्याची जे आहे ते कोर्टात युक्तिवादादरम्यान समोर आलेलं आहे। ऍक्च्युली नकाशा वगैरे असला कुठलाही प्रकार आम्ही म्हणजे आरोपीने पाठवलेला नाहीये आणि त्या संदर्भात कुठलाही पुरावा कोर्टात तरी माझ्या समक्ष दाखल केलेला नाहीये। तर तो आता तपासाचा भाग आहे, पोलीस त्यात तपास करताच आहेत आणि आम्ही तपासाला पूर्ण सहकार्य करत आहोत। तर 8 दिवसांमध्ये नाशिकमध्ये राजकीय भूकंप होणार, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राजकीय भूकंप होणार असं मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केलेला आहे।
शिवसेना उभाटामध्ये पुन्हा एकदा फूट पडणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। महाजनांच्या दाव्यामुळे राजकारणामध्ये खळबळ बघायला मिळते। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे, हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले, त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे, त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। एकीकडे गिरीश महाजनांनी मोठा दावा केलाय, तर दुसरीकडे नाशिकमधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। मात्र या भेटीवरती बडगुजर यांनी स्पष्टीकरण दिलंय। कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय। म्युनिसिपल कामगार सेनेचे जवळजवळ 2,500 कर्मचारी आमच्या युनियनचे सभासद आहेत आणि महापालिकेच्या आस्थापनावरती 7,000 कर्मचारी असताना 41 कर्मचाऱ्यांचे रिक्त पद आहेत। त्यामुळे ते रिक्त पद लवकर भरावेत सिंहस्थाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्त्वाची बाब आहे। काही क्लास 1 क्लास 2 चे प्रमोशन झाले आहेत, क्लास 3 क्लास 4 चे प्रमोशन बाकी आहेत, ते प्रमोशन लवकर व्हावेत त्यासाठी आज निवेदन देण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटचं उद्घाटन आहे आणि त्या उद्घाटनाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी आले होते आणि मी त्यांच्याकडे कालपासून वेळ मागितलेली होती की मला एक 5 मिनिटाची वेळ मिळावी। त्यांनी आज सकाळी मला वेळ दिली आणि त्या वेळेनुसार मी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो। तर सीएम साहेब आपल्याला म्हटले आता का भेटूया, भेट नेमकी कशासाठी असणार आहे पुढची भेट? ती भेट झालीच ना आता। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत। या योजनेमध्ये अनेक चुका झाल्यात, सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। योजनेतील अर्जांच्या पडताळणीचं काम सुरू असून पुढे फक्त गरजू आणि पात्र महिलांना लाभ दिला जाईल असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। याच मुद्द्यावरती प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अर्थ खात्याच्या माध्यमातून ही संपूर्ण लूट झाली, याचं प्रायश्चित्त अजित पवारांनी राजीनामा देऊन घेतलं पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली। ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागू होत्या। त्यावेळेस या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही, तरी आपण आव्हान केलेलं होतं। आपल्याला असं वाटलं होतं की जे त्याच्यात बसत नाही ते अर्ज करणार नाही किंवा मागणी करणार नाही, परंतु काहींनी केलेलं आता दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही। अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे। पैसे कोणी दिले? या राज्याचे पैसे लुटले कोणी? या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिलेत। लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे। हजारो कोटी रुपयांचा, शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला। तुम्ही छाननी केली नाही, तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण। याचं प्रायश्चित्त कोणी घेतला पाहिजे? हे काय सांगतायत?